हॅलो हॅलो. तर हे बघा मस्त असा पाऊस पडून गेला आहे आणि मी आता इथे पुण्यामध्ये आहे कोथरूडमध्ये. आणि इतके घरं इथे छान छान आहेत बघा ना, एकदम रो हाऊस आहे आणि असं शांत वाटतं ना एकदम. पुणे हा एरिया खरंच राहण्यासाठी खरंच छान आहे. सगळ्या फॅसिलिटी अवेलेबल आहेत आणि मुळात इथले हे हिरवळ, शांतता, जास्त गजबज नाही, काय नाही. ते डिसेंट वाटतं ना राहण्यासाठी इथे. एकदम राहायला कसा एरिया हवा, एकदम शांत, प्रसन्न. एकदा इथे झाडं आणि प्रत्येक रो हाऊसला इथे गेट वगैरे छानसं असं गार्डन असतं ज्याचं त्याचं. हे बघा पपईचं झाड किती सुंदर आहे. हा वेल तर किती देखणा दिसतोय, असं बदामाच्या आकाराचे त्याला पानं आहेत. खूपच सुंदर वाटते मला इकडे हा एरिया. तर मी फिरता फिरता अशीच बघते, इतकं प्रसन्न करणारा एरिया वाटतं ना. असं वाटतंय, असा हेवा वाटतोय. मुंबईत राहून सुद्धा पुण्याचा हेवा वाटतो मला. कारण ह्या पुण्यामध्ये ना, पुण्याला नुसतं शहर नाही बनवून ठेवले, तिथे तुम्हाला गावचा अनुभव पण येतो. गावचं एक टच बोलतात ना, तसं आहे. आणि इथल्या घरांची नावं, दुकानांची नावं, हे ना आपल्या मराठी माणसांचे, मी बोलेन मराठी माणसाचं अस्तित्व दाखवतं. विनायक नाव होतं आत्ता, दुकानांची नावं म्हणा, एरियांची नावं, मराठी माणसांचं सगळं तिथे एक स्वराज्य म्हणू शकतो आपण पुण्यामध्ये. स्वराज्य म्हणजे काय ते पुण्यामध्ये कळतं. मराठी माणसांचं सगळं अधिराज्य असेल तिथे. बघा ओंकार, हा वेल बघा किती छान असा गेलाय. ओंकार श्रीमती लोंढे. बघा मोठी मोठी झाडं आहेत इथे, तुम्ही बघू शकता. एवढं छान वातावरणात कोणाला जर राहायला मिळेल तर मी म्हणले यार नशीब आहे, यार नशीब. म्हणजे ते रोजची दगदग, खिटखिट खिटपीट खिटपीट खिटपीट, लोकल ट्रेन्स पकडा, धावाधाव, काय आहे यार. मुंबईपेक्षा हे एकदम बेस्ट. प्रथमेश अमृतयोग. नावात पण एवढं छान छान नावं ते कुठून शोधून काढतात. हे पण एक असं घर आहे छान ते कसं. हा वेल आहे का काय झाड आहे, हे पण खूप सुंदर. आणि बघू शकता इकडे पण खूप सुंदर सुंदर फुलं आहेत. स्वतःच असं गार्डन करू शकतो आपण. आता चोपाळ बघू शकता तुम्ही, खूप छान आहे यार. हे पुण्यासारख्या ठिकाणी सुद्धा लोक एवढ्या आवडीने सगळं छान आहे. बघा हे अशोकाचं झाड आहे, पार्किंग वगैरे आहे आणि ते छान असं चोपाळा आहे. एक डॉगी पण बसला आहे तिथे, छान आकाशकंदील लावला आहे आणि खूप छान सजावट केली आहे. तिथे बघा केळ्यांची झाडंसुद्धा आहेत. आणि वाव, तिथं वेगळ्याच प्रकारची फुलं बघते मी, एकदम मस्त वाटले. सुंदर सुंदर आहे यार, मला जाम आवडले सगळं, जाम आवडले. काय करायचं, कसं व्हायचं शिफ्ट पुण्याला. असं आतून असं बेचैनी वाटते. मला पुण्यात यायचंय, मला पुण्यात राहायचंय. अशी मी 2 दिवस येते आणि जाते. नाही, मला पुण्यातच असं रोज अनुभव घ्यायचा. रोजचा अनुभव मला पुण्यातला असला पाहिजे. असं मराठीपणाचं अस्तित्व आहे बघा. स्वस्तिक, ओके, स्वस्तिक रॉयल म्हणून आहे ते. किती सुंदर आहे ना हे. पॅलेस आहे, पॅलेस, मस्त वाटतंय.